सध्या राज्यातला शेतकरी अतिवृष्टीमुळे पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्यानंतर आता राज्यकर्ते शेतकऱ्यांच्या बांधावरती पोहोचू लागलेत। पण शासकीय मदतच मिळत नसल्यानं आता राज्यकर्त्यांना शेतकऱ्यांच्या रोषाचा सामना करावा लागतोय। राज्याचे माजी मंत्री असलेल्या सदाभाऊ खोत यांना शनिवारी संतप्त शेतकऱ्यांनी अक्षरशः पिटावून लावल्याचं चित्र दिसलं। त्यामुळे आधी अतिवृष्टीने मेटाकुटीला आलेल्या शेतकऱ्यांच्या संयमाचा सध्या बांध फुटतोय असं चित्र आहे। अतिवृष्टीनं मारलं, सत्ताधाऱ्यांना घेरलं, संतप्त शेतकऱ्यांनी सदाभाऊंना सुनावलं। शेतकऱ्यांच्या रोषापुढे सदाभाऊ हतबल। तुम्हाला या गावाने लीड दिला, त्यानंतर तुम्ही आजपर्यंत आमच्या गावाला आला नाही हे उत्तर द्या। पाहणी न करताच उंदर गावातून परतले। अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलंय, पण अजून सुद्धा प्रशासन अनेक गावांमध्ये पंचनाम्यांना पोहोचलेलं नाही। जिथे पोहोचलं तिथेही कागदी घोडे नाचवण्याशिवाय शेतकऱ्यांना काहीच मिळालं नाही। अधिकारी दाद देत नाहीत, त्यात राज्यकर्तेही उशिरा शेतकऱ्यांच्या भेटीला दाखल होतात। त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड अशी नाराजी पसरली आहे। या नाराजीचा सामना शनिवारी भाजपाचे आमदार आणि माजी कृषी राज्यमंत्री राहिलेल्या सदाभाऊ खोत यांना करावा लागला। आम्ही तुमच्या बरोबर आहे, दिलासा द्यायला या ठिकाणी आपण वादविवाद करायला वादाचा विषय नाही। तुम्ही म्हणला मागे जावा, ऐकून घ्या माझ्याविषयी का बोलतो आम्ही तुम्हाला। तुम्ही ज्या वेळेस खासदारकीला उभा राहिला होता त्यावेळेस आम्ही 25,000चा निधी देऊन, ऐकून घ्या आता माझं, आम्ही 25,000 निधी देऊन तुमच्या गळ्यात 5-5 हजाराच्या लोकांनी माळा घातल्या। ह्या गावानं तुमच्यावर प्रेम केलं, तुम्हाला या गावानं लीड दिला, त्यानंतर तुम्ही आजपर्यंत आमच्या गावाला आला नाही हे उत्तर द्या। हे आमचं म्हणणं आहे, आमचं ही म्हणणं आहे, बाकी आमचं काहीच म्हणणं नाही। आताच्या सध्याच्या मुद्द्यावर बोला फक्त। 2009 मध्ये सदाभाऊ खोत यांनी माढातून लोकसभा निवडणूक लढवली होती। तेव्हा शेतकऱ्यांनी उंदर गावातून वर्गणी काढून सदाभाऊंना मदत केली होती। पण त्यानंतर 16 वर्षांमध्ये सदाभाऊ खोत माढ्यामध्ये साधी फिरकले सुद्धा नाही। त्यामुळे शेतकऱ्यांनी सदाभाऊंना आमच्या गावात येऊ नये असं म्हणत खोतांना पिटाळून लावलं। जनावर माझी रोडवर आहे ती 1000-1500 जनावर। मी 3 दिवस झाले तहसीलदारला बोलतोय, व्हिडिओला बोलतोय, कलेक्टरला बोलतोय, फक्त खासदार साहेबांनी थोडाफार आम्हाला चारा दिला। अजून वैरण खायला तुम्हाला तर तुम्ही शेतकरी आहो, तुम्हाला माहित आहे चालू सगळा वैरण दिसते, जनावरांना खायला काय नाही। बरं माणसं आम्ही वाचवली आणून इकडे गावात, आम्ही पावणाऱ्या वेळेच्या गावाला लावली जनावर सगळे सोय केली। आज सगळी माणसं गाव रिकामं केले, जनावराचा भाव काय आहे का नाही, त्याला चाऱ्याची सोय नाही, काय सुद्धा नाही। आरोग्य विभागाला फवारणी करा, आमच्याकडे आहे, महसूलकडे जावा, महसूलनं म्हणायचं कृषीकडे जावा, कृषीनं म्हणायचं ह्याच्याकडे जावा, भाऊ थोडा ताळ घेऊन तुम्ही ठेवायला हवा। शेतकऱ्यांच्या प्रश्नांनी सदाभाऊ खोत निरुत्तर झाले। संतप्त शेतकरी सदाभाऊंसमोर प्रश्नांची सरबत्ती करत त्यांची व्यथा मांडत होते। पण हतबल झालेल्या सदाभाऊ खोतांना काहीच बोलता येत नव्हतं। शेतकरी संतप्त होत असल्यामुळे अखेर सदाभाऊंना उंदर गावात पाहणी न करताच काढता पाय घ्यावा लागला। मला आपल्या माध्यमातून सगळ्या अतिवृष्टी मध्ये सापडलेल्या, संकटात सापडलेल्या सगळ्या शेतकऱ्याला आवाहन करायचं आहे की निश्चितपणानं सरकार आपल्या बरोबर आहे। निश्चितपणानं सगळ्यांनी मिळून आपण हा संकटाचा सामना करूया आणि अशा काळामध्ये शेतकऱ्याला दिलासा देणं अत्यंत महत्त्वाचं आहे। मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ आणि खानदेशातील शेतकऱ्यांवरती ओढावलेलं संकट मोठं आहे। या संकटात सरकारने निकषांच्या आडकाठ्या न घालता शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणं गरजेचं आहे। अन्यथा आधीच हवालदिल झालेल्या शेतकऱ्याचा उद्रेक होण्याची भीती आहे। शरद जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई।